हॅलो एव्हरीवन, मी प्रिया रसाळ आणि वेलकम टू माय व्लॉग. ॲक्च्युली हा माझा पहिलाच व्लॉग आहे. मी तसे शॉर्ट्स व्हिडिओज टाकते माझ्या यूट्यूब चॅनलला. आज पहिल्यांदा मी लाँग व्हिडिओ टाकते आहे. याचं कारण असं, मी जो स्किन केअर करते 2 वीक्समधून और 1 वीकमधून, तो स्किन केअर मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. शेवटपर्यंत राहा आणि प्लीज सपोर्ट. तर गाईज मी आता सगळं सामान घेतलेलं आहे, म्हणजे पहिल्या स्टेपचं सामान घेतलेलं आहे, जे पण आपण स्क्रबिंग करणार आहे पहिली स्टेप. तर त्यासाठी आपल्याला लागणारी कॉफी एवढी बस होते. तर ही कॉफी घेतलेली. कॉफीमुळे आपली स्किन ब्राईटनिंगसाठी हेल्प होते, आपल्याला डेड स्किन रिमूव्हिंगसाठी हेल्प होते आणि स्किन ग्लोईंग पण होते कॉफीमुळे. आणि सेकंड आहे शुगरने डेड स्किन रिमूव्ह होते, आपली स्किन एक्सफोलिएट होते. परत आपले जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह व्हायला पण हेल्प होते ह्याच्यामुळे. आणि आपली थर्ड स्टेप आहे लेमन. थर्ड गोष्ट जी लागणार आहे ती आहे लेमन. लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे. थर्ड गोष्ट जी लागणार होते लेमन आहे. लेमनमुळे विटॅमिन सी, सायट्रिक ॲसिड आपल्याला मिळतो. लेमन आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्यासाठी, स्किन ब्राईटनिंगसाठी हेल्प होतं लेमनचं. आपल्याला तिसरी गोष्ट लागणार की लेमन. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये कॉफी टाकते. तर हे शुगरमध्ये मी कॉफी टाकते आता. हे ॲक्च्युली एका माणसासाठी खूप जास्त आहे, दिसतं आहे का तुम्हाला? एवढं तर लागत नाही. ह्याच्यामध्ये आरामात 2-3 माणसं स्क्रब करू शकतात. त्यानंतर लेमन स्क्वीज करायचं ह्याच्यामध्ये. लेमन जेव्हा आपण यूज करतो स्किन केअरसाठी, तेव्हा लगेच उन्हात नाही जायचं. त्याच्यामुळे ना स्किन जरा डल होते, कारण लेमन आपली स्किनमधली सगळी डर्ट काढून टाकतो. कॉफी पण तेच काम करते बघा. सगळी डर्ट, टॅनिंग हे सगळं काढून टाकतो आणि लगेच आपण आपली स्किनमधून सगळं निघतं आणि तेव्हा आपण लगेच उन्हात जातो, तर ते डायरेक्ट सनलाईटचा इफेक्ट पडतो आपल्या स्किनवरती. हेच ॲक्च्युली लेमन जरा माझ्याकडून जास्त झालं आहे, बट इट्स ओके. तुम्ही थोडंसं स्क्वीज करा, कारण ह्याच्यामध्ये पाणी जास्त झालं आहे, म्हणजे लेमनचा ज्यूस. माझा आवाज कमी येतो आहे का? माझ्याकडे माईक नाही आहे, सो सॉरी. हे सगळं मिक्स करून झालं. माझ्याकडून लेमनचा ज्यूस जरा जास्त झाला आहे, पण ते असं काहीतरी होतं. हे बघा, ह्याच्या खाली राहिलेलं आहे ते आता मी लावणार आहे. की तुम्ही लेमन जरा कमी स्क्वीज करा, कमी प्रमाणात. तर आपण हे आता लावून बघूया, अप्लाय करूया. तुम्ही आता हेअर बेल्ट वगैरे लावून घेतलं व्यवस्थित, तर तुम्ही आता हे अप्लाय करते. माझ्याकडून जरा लेमन ज्यूस जास्त झाला आहे, पण हे मी आधी खूप वेळा केलं आहे आणि ते मला खूप जास्त आवडतं, कारण ह्याचा इफेक्ट बाकीच्या, मला असं वाटतं की बाहेरच्या गोष्टींपेक्षा, म्हणजे बाहेरचा जो आपण स्क्रब यूज करतो कोणत्याही कंपनीचा, किंवा म्हणजे ऑफकोर्स ते चांगले असतात, असं नाही की ते चांगले नसतात, पण मला तरी ह्या गोष्टी, हे जे मी वापरते खूप फरक पडतो. त्यामुळे मी जास्त करून तर आय अप्लाय दिस ओनली. आणि नॅचरल गोष्टी त्या नॅचरल असतात, किती पण आपण बाहेरचं यूज करतो. कधी कधी तर बाहेरच्या गोष्टींचा रिॲक्शन खूप डेंजर होतं. मी एकदा यूज केलं होतं तर मला असे पिंपल्स आले होते पूर्ण चेहऱ्याला, त्यामुळे तेव्हापासून मी यूज करतच नाही काहीच बाहेर. सो नाव हे अप्लाय केलं, थोडंसं आपण स्क्रब करू. तर एकदम सॉफ्ट हँड्सने आपल्याला हे करून घ्यायचं. जास्त काही त्याच्यावर प्रेशर टाकू नका. नोजच्या तिथे मला खूप जास्त ब्लॅकेट्स नाही, व्हाईट हेड्स आहेत, त्यामुळे मी नोजच्या थोडासा हार्ड स्क्रब करते. तुम्हाला असेल तर करा. ॲक्च्युली माझा फर्स्ट ब्लॉग, त्यामुळे काही माझ्या बोलण्यातून जर गडबड होत असेल तर समजून घ्या. तर हे आपल्याला 5 ते 7 मिनिटं कॉन्स्टंटली करायचं आहे. हे असं 5 मिनिटं ठेवायचं. तर तेव्हापर्यंत मी जो आपला स्टेप आहे, दुसरी स्टेप, त्याचं सगळं सामान घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते की त्याचं सामान काय आहे ते. तर गाईज, आपल्याला दुसरी स्टेप जी करायची त्याच्यासाठी लागणार आहे थोडंसं दूध, तांदळाचं पीठ आणि हळद. ओके, तर ते मी आता घेतलेलं आहे आणि दिसतंय का? हे पडेल इकडे दूध आहे, हळद आणि तांदळाचं पीठ. हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. जास्त पातळ करू नका आणि जास्त जाड पण करू नका. एकदम असं आपल्या स्किनला थिन लेअर लागेल एवढं करा. तर हे सगळं एकत्र करून हे असं तयार होतं. एवढं थिन लेअर आपल्याला बसेल इतकं मिल्क टाकायचं आहे त्याच्यामध्ये. जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही टाकायचं आहे. तर मी आता हा फेस वॉश करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर तुम्ही बघू शकता, मी आता फेस वॉश करून आले आणि पहिल्याच स्क्रबनी फक्त किती छान ग्लो आला आहे. खूप सुंदर असा ग्लो आला आहे. तुम्ही फेसला जेव्हा आपण टॉवेलनी सुकवतो तेव्हा त्याला असं रब रब नाही करायचं, टॅप टॅप करूनच सुकवायचं आहे. किती छान ग्लो आला आहे, बघू शकता. आता आपण दुसरा फेस पॅक जो बनवला आहे तो अप्लाय करू आणि त्याचा इफेक्ट अजून छान मिळेल.
त्यामुळे कंटिन्यू राहा तुम्ही. आता आपण अप्लाय करूया हा आपण बनवलेला फेस पॅक. यामध्ये हळद टाकली आहे. हळद ही अँटीऑक्सिडंट आहे आणि हळदमुळे आपल्या स्किनला नॅचरल ग्लो मिळतो. त्यानंतर आपली स्किन ब्राईटनिंगसाठी हेल्प करते हळद. तांदळाचं पीठ आपल्याला ग्लास स्किन देते. जसं आपण बघतो राईस वॉटर आणि राईसचं किती आता किती कोरियन कंपनीज यूज करतात आणि त्यामुळे ते खूप हिट चालू आहे आता. त्यामुळे आपण राईस फ्लावर यूज करतो आहे. आणि नेक्स्ट आहे मिल्क आपल्या स्किनला मॉइश्चराईज करतो. त्यानंतर आपली स्किनला एक्सफोलिएटसुद्धा करतो. डेड स्किन वगैरे रिमूव्ह करायला हेल्प करतो. जमल्यास रॉ मिल्क वापरा, कच्चं दूध वापरा, कारण कच्चं दूध म्हणजे आपण जे दूध उकळून घेतो त्यापेक्षा खूप हेल्पफुल असतं आपल्या स्किनसाठी. त्यामुळे जमल्यास कच्चं दूधच वापरा ह्याच्यामध्ये. तर आपण हे आता अप्लाय करूया. थिन लेअर थोडंसं अप्लाय करा. यार तुमचा आवाज कमी करा ना. तुमचा आवाज येतोय बोलायचा. ओके, तर माझं हे आता अप्लाय करून झालं आहे. जास्त जाड पण करू नका आणि जास्त पातळ पण अप्लाय करू नका. परफेक्टली सगळीकडे अप्लाय करा. फक्त डोळ्यांच्या जरा जवळ नका करू, थोडंसं लांबून करा, म्हणजे ते डोळ्यात गेलं तर तुम्हाला त्रास होईल. इतर आपले डोळे खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात. मानेला पण अप्लाय करा. स्क्रबसुद्धा जो पहिले स्टेप केली ती सुद्धा मानेला अप्लाय केली असती तरी चाललं असतं. नॅचरल इन्ग्रेडियंट आणि नॅचरल रेमेडीज करायचा फायदा हा असतो की आपल्याला भले ते जरी सूट नाही झालं तर त्याचा साईड इफेक्ट खूप कमी प्रमाणात होतो, खूप कमी लोकांना होतो. त्यामुळे आधी म्हणजे मला असं वाटतं की बाहेरचं जास्त यूज करण्यापेक्षा घरचा यूज करा, घरी रेमेडीज करून यूज करा. बिकॉज आत्ता म्हणजे जे आपण स्किन केअर प्रॉडक्ट वापरतो त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल्स यूज करतात. ते आपल्या स्किनसाठी खूप हार्श असतात. त्यामुळे थोडंसं घरचं पण यूज करत जावा, नॅचरल यूज करत जावा, त्यांनी नॅचरल ग्लो मिळतो. आता हे माझं उरलेलं आहे. तुम्ही जरा क्वांटिटी कमीमध्ये घ्या, कारण हे माझ्या बाबांना सुद्धा यूज करायचं आहे. त्यामुळे मी जास्त केलं आहे. तुम्ही थोडंसं कमी प्रमाणात घ्या. तर हे आता पूर्ण ड्राय झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कसे लाईन्स आले तिथे. हे ड्राय झालेलं आहे. मी वॉश करते आणि मग तुम्हाला दाखवते की माझा चेहरा कसा दिसतोय. तर तुम्ही बघू शकतात माझा चेहरा किती ग्लो करतो. मी अजून पुसला पण नाही आहे. तुम्हाला दिसत असेल तुम्हाला, तर मी पुसून घेते मग बघा. तो कसा पुण्यात आहे, किती छान दिसतोय माझा चेहरा, तुम्ही बघू शकतात. तर नक्की ट्राय करा हे रेमेडीज. तर अशाच रेमेडीजसाठी मला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून ते सुद्धा ही रेमेडीज ट्राय करतील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा, जेणेकरून अजून मला आयडियाज मिळतील की तुम्हाला कोणत्या टाईपच्या व्हिडिओज हव्यात, कोणत्या टाईपचं स्किन केअर हवं आहे. मी तुमच्यापर्यंत अजून व्हिडिओज पोचवू शकेन. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.